यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे. आज मी आपल्यासमोर मराठीचा पेपर पहिला घेऊन आलेलो आहे. या व्हिडिओमध्ये मी मराठीच्या संपूर्ण व्याकरणाची तयारी तुमच्याकडून करून घेणार आहे. परंतु ही तयारी करून घेताना जो 100% गुण मिळवून देणारा भाग आहे ते अतिमहत्त्वाचे प्रश्न आहे. त्यांची स्पष्टीकरणंही मी तुम्हाला सांगणार आहे. ती स्पष्टीकरणं व्हिडिओच्या दरम्यान तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून रनिंग नोट्स लिहून घ्या, जेणेकरून जरी तशा पद्धतीचा प्रश्न आला नाही तरी जे स्पष्टीकरणाचे पर्याय आहे त्यातील तुम्हाला संदर्भ समजेल व जे स्पष्टीकरण दिलेले आहे ते तुमच्या धारणा ह्या पक्की होतील. म्हणून हे रनिंग नोट्स लिहायला विसरू नका व हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सर्व प्रश्न आत्मसात करून घ्या. चला तर मग आपण प्रश्नांकडे वळूया. खालील विभक्तीचे 4 प्रत्यय दिले आहेत. त्यापैकी विभक्तीचा कोणता प्रत्यय हा विभक्तीच्या 2 प्रकारात येतो? पर्याय आहेत ना, ने, नो, न. तर विद्यार्थी मित्रांनो, जी द्वितीय विभक्ती आणि चतुर्थी विभक्ती आहे त्याचे एकवचनी प्रत्यय आहेत स, ला, ने आणि अनेकवचनी प्रत्यय आहे स, ला, ना, ते. तर हा जो ना प्रत्यय आहे तो द्वितीया व चतुर्थी या दोन्ही प्रकारामध्ये मोडतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 ना. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. खालील दिलेल्या 4 पर्यायापैकी एका पर्यायात वाक्प्रचार आहे तो पर्याय शोधा. पर्याय आहे मणी वसे ते स्वप्नी दिसे, घर डोक्यावर घेणे, नाचता येईना अंगण वाकडे, घरोघरी मातीच्या चुली. तर येथे जो पर्याय नंबर 2 आहे मित्रांनो, घर डोक्यावर घेणे, तर घर डोक्यावर घेणे म्हणजे अतिशय गोंगाट करणे हा वाक्प्रचार आहे. तर मणी वसे ते स्वप्नी दिसे, नाचता येईना अंगण वाकडे, घरोघरी मातीच्या चुली या म्हणी आहेत. म्हणून या पर्यायाचे उत्तर आहे पर्याय नंबर 2 हा वाक्प्रचार आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूया. खालील दिलेल्या 4 पर्यायात एक म्हण आहे तो म्हणीचा पर्याय शोधा. जिभेला हाड नसणे, सापाला दूध पाजणे, वराती मागून घोडे आणि धरातीर्थ पडणे. तर या पर्यायामध्ये जर पाहिलं तर जिभेला हाड नसणे हा याचा अर्थ आहे वाटेल ते बेजबाबदारपणे बोलणे. दुसरा आहे सापाला दूध पाजणे, वैऱ्याचे पोषण करणे किंवा वैऱ्याला मदत करणे. ही दोन्ही ही वाक्प्रचार आहे. चौथा आहे पहा धारातीर्थी पडणे, हा वाक्प्रचार आहे रणांगणावर मृत्यू येणे. परंतु आपणास इथे एक म्हण विचारलेली आहे. इथे जर म्हण विचारली आहे तर ती आहे 3 वराती मागून घोडे, म्हणजे एखादी गोष्ट घडल्यावर त्याबाबत उपाय करणे व्यर्थ असते. म्हणून या पर्यायाचं उत्तर आहे पर्याय नंबर 3. चला तर पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. खाली संधी नियम दिला आहे त्या नियमानुसार झालेला संधीचा पर्याय खालील दिलेल्या 4 पर्यायातून शोधा. पहिला आहे परोपकार, दुसरा आहे देवेंद्र, तिसरा आहे कविच्छा व चौथा आहे देवालय. इथं आपल्याला अ किंवा ई या स्वरापुढे ई किंवा ई असल्यास ए बनतो. हा नियम दिलेला आहे. तर नीट बघा, देवेंद्रची फोड होते देव अधिक इंद्र, देव अधिक इंद्र, व इथं उच्चार होतो अ आणि इथं ई इंद्र, इंद्रचा ई, अ आणि ई यांची ह्याच्यातून पुढं त्याचा ए झालाय देवेंद्र. बघा देवेंद्र म्हणजे अ आणि ईचा झालेला आहे ए. म्हटल्यानंतर येथे पर्याय नंबर जो 2 आहे देवेंद्र हा पर्याय तिथे योग्य ठरतो. चला पुढच्या प्रश्नाकडं पाहूया. खाली एक वाक्य दिलेले आहे, त्या वाक्यात प्रयोग त्याखाली दिलेले आहेत. त्या दिलेल्या पर्यायातून आपणास शोधायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, येथे एक प्रयोग दिलेला आहे कर्मणी, 2 दिलेला आहे कर्तरी, जो तिसरा पर्याय दिलेला आहे तो त्यांनी दिलेला अकर्मक कर्तरी प्रयोग आणि चौथा पर्याय दिलेला आहे भावे प्रयोग. आणि आपणास इथे त्यांनी विचारलं आहे की येथे योग्य पर्याय कोणता आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, येथे तिसरा पर्याय अकर्मक कर्तरी प्रयोग हे दिलेलं आहे. बघा, सायलीचे पुस्तक काल हरवले. इथे जर मी सायलीच्या जागी महेंद्रचे पुस्तक काल हरवले, तर इथे पर्याय नंबर 3 हा होतोय. इथे आहे अकर्मक
अकर्मक कर्तरी कर्तरी प्रयोग। येथे कर्त्याच्या नुसार कर्म नसलेल्या भागातून वाक्यामध्ये क्रियापदाचा बदल होतोय म्हणून इथे प्रयोग होतोय अकर्मक कर्तरी प्रयोग। बघा पुढचा प्रश्न दिलेला आहे, खाली एक सामासिक शब्द दिला आहे, त्यावरतून त्यासारखे उदाहरण असणारा पर्याय शोधा। तर इथे दिलेला आहे पुरणपोळी। इथे पुरणपोळी हा शब्द दिलेला आहे पहा, पुरणपोळी। पुरणपोळीचा विग्रह होतो पुरण घालून केलेली पोळी, म्हणजेच हा आहे तत्पुरुष समास। आणि तत्पुरुष समासाचे जर खाली जर आपण पर्याय पाहिले तर जे पर्याय दिले आहेत, गंध फुले हा तत्पुरुष समास होत नाही, कांदे बटाटे कांदे आणि बटाटे हा पर्याय होत नाही, राजवाडा राजाचा वाडा हा पर्याय होत नाही, पण शेवटचा पर्याय बघा कांदे पोहे, कांदे घालून केलेले पोहे म्हणजे कांदे पोहे, तो पण या तत्पुरुष प्रकारामध्ये मोडतो। म्हटल्यानंतर पर्याय नंबर 4 हे त्याचं उत्तर असेल। चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। पुढच्या प्रश्नामध्ये दिलेलं आहे पहा, खालील दिलेल्या समासाचा प्रकार दिलेल्या पर्यायातून ओळखा। इथे दिलेला आहे क्षणोक्षणी। क्षणोक्षणी यात क्षण या समासाचा अव्ययीभाव समास आहे, कारण की अव्ययीभाव समासामध्ये पहिलं पद हे प्रधान असते। क्षण हे पद प्रधान आहे आणि या क्षणावरती पुढचे क्षण अवलंबून आहे, म्हणून येथे पर्याय नंबर हा समास हा अव्ययीभाव समास होईल, म्हणून याचं उत्तर आहे अव्ययीभाव समास। पर्याय नंबर 3 अव्ययीभाव समास। चला आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण। पुढचा प्रश्न दिलेला आहे, खाली वाक्य दिले आहे, त्या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जातीचा पर्याय त्याखाली दिलेला आहे। पक्षी झाडावर बसला। इथे नीट पहा, झाडावर या शब्दाला नीट पहा, वर हा शब्द लागलेला आहे आणि वर, खाली, पुढे, मागे, कडे, साठी, जवळ, नंतर, भर, मुळे, नियमित अशी शब्दाला जोडून येणारी अव्यय किंवा अन्य शब्दाशी संपर्क दाखवणारी अव्यय असतील तर ती असतात शब्दयोगी अव्यय। म्हटल्यानंतर वर, खाली, पुढे, मागे, कडे ही जी येतात ती सर्व शब्दयोगी अव्ययामध्ये येतात, म्हणून येथे पर्याय नंबर 1 हे त्याचं उत्तर असेल। पुढच्या ह्याच्याकडे जाऊया। पहा खाली एक म्हण दिली आहे, 4 पर्यायामध्ये अर्थ दिले आहेत, त्याचा संबंध आपणास शोधायचा आहे। तर इथं दिलेले बघा, कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ। तर इथे आहे बघा, आपल्या माणसाचा नाशास आपणच कारणीभूत ठरतो। आपल्या माणसाच्या नाशास आपणच कारणीभूत ठरतो, म्हणजेच कुऱ्हाडीचा दांडा आणि गोत्यास काळ। म्हटल्यानंतर इथे पर्याय नंबर 2 हे याचं उत्तर ठरू शकेल। पुढचा प्रश्न आहे पहा, आजन्म या शब्दाचा विग्रह करून दिलेला पर्याय शोधा। हे बघा, आजन्म म्हणजे जन्मापासून, आणि जन्मापासून हा अव्ययीभाव समास होतो, म्हटल्यानंतर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न नीट पहा आणि मी त्याचं जे एक्सप्लेनेशन करणार आहे ते पण व्यवस्थित तुम्ही पहा मुलांनो। बघा खाली दिलेली वाक्य आहे, त्याच्यातून संयुक्त वाक्याचा आपल्यास पर्याय लिहायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, वाक्य जर पाहायची झाली तर त्याचे प्रकार पहा, 3 प्रकार पडतात। एक पहिला प्रकार आहे केवल वाक्य। या केवल वाक्यामध्ये एकच उद्देश असतो आणि एकच विधेय असतं। उदाहरणार्थ रमेशने परीक्षेची तयारी केली, हे एकच उद्देश आणि एक विधेय। दुसरा प्रकार आहे मिश्र वाक्य। मिश्र वाक्य म्हणजे काय बाळांनो, तर यामध्ये 2 केवल वाक्यांचा अशा प्रकारे समावेश केलेला असतो की एक प्रधान वाक्य असतं आणि 2 वाक्य। उदाहरणार्थ संघर्ष करीत राहिल्यास यश तुम्हाला मिळेल, इथे तरनी ते वाक्य जोडलेले, म्हणजे वाक्य होईल संघर्ष करीत राहिले तर यश तुम्हाला नक्की मिळेल, म्हणजे हे झालं मिश्र वाक्य। पुढचं आहे संयुक्त वाक्य। तर संयुक्त वाक्यामध्ये नीट बघा, एक प्रधान सूचक उभयान्वी अव्ययांनी 2 केवल वाक्य जोडली तर त्यांना आपण संयुक्त वाक्य असं म्हणतो। कविता आजारी पडली म्हणून गणेश शाळेत गेला। आता प्रधान सूचक वाक्य कोणती आहे, हे झालं संयुक्त वाक्य, हे झालं संयुक्त वाक्य। तर संयुक्त वाक्यामध्ये प्रधान सूचक अव्यय ही जोडलेली पाहिजे। आता प्रधान सूचक अव्यय कोणती आहे, व, आणि, पण, परंतु, किंवा, अथवा, शिवाय, वा, अन, म्हणून। ओके, तर इथे
इथे पर्याय नंबर पहा, इथे पर्याय नंबर जो 3 आहे याच्यामध्ये आणि या प्रधान सूचक उभयान्वी अव्ययानी इथे हे वाक्य जोडलेलं आहे. म्हटल्यानंतर याच्यामध्ये पर्याय जो नंबर 3 आहे हा संयुक्त वाक्याचा आहे. जर पहिला पर्याय हे झाला, पहिला पर्याय जर पाहिला तर त्याच्यामध्ये तेव्हा यांनी जोडलेलं आहे, जेव्हा आणि तेव्हा अशा पद्धतीचं हे केलेलं आहे. जेव्हा व तेव्हा तो मिश्र स्वरूपाचं वाक्य होईल. पाऊस पडला की पिके बहरतात, हे पण गौण सूचक आहे, ते मिश्र स्वरूपाचं वाक्य. पाऊस पडल्याने झाडे भरून येतात, हे केवळ वाक्य आहे. म्हटल्यानंतर पर्याय नंबर 3 हे संयुक्त वाक्य येथे जमेल. चला पुढच्या भागाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, खालील दिलेल्या नामातून भाववाचक नामाची 2 पर्याय आपल्याला ओळखायचे आहे. भाववाचक नाम हे कशाला म्हणतात बाळांनो? नामाच्या विविध प्रकारापैकी एक भाववाचक नाम किंवा त्याला धर्मवाचक असे नाम पडतात. तर यामध्ये पदार्थाचा गुण, भाव, धर्म याचा बोध केलेला असतो. तर सामान्य नाम व विशेष नाम याला य, त्व, ई, क, गिरी, पण, पणा हे लावलं की त्याचं काय होतं? भाववाचक नाम हे होत असतं. तर या भाववाचक नावामध्ये काय काय उदाहरणं आहेत बा? चपळाई, महागाई, धुलाई, खोदाई, गारवा, ओलावा, थंडावा, गोडावा, आपुलकी, शिक्षकी, भिक्षुकी, पाटीलकी, मोठेपणा, शहाणपणा, प्रामाणिकपणा, म्हणजे इथं य, त्व, ई, की, गिरी, पण, पणा, वा, आई हे सगळे शेवटीला लावलेले. त्याच ह्याच्यामध्ये नीट बघा, जो पर्याय कोमलता, ता, आ लावलेला आहे आणि जो शेवटचा पर्याय मलिनता, तर याच्यामध्ये सुद्धा ता लावलेला आहे. तर हे शेवटचे जो धर्म किंवा भाव हे दाखवणारे शब्द आहे. म्हटल्यानंतर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय नंबर 2 आणि पर्याय नंबर 4 ही या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे की आपल्याला इथं अलंकार शोधायचे. तिचे हास्य म्हणजे जणू प्राजक्ताच्या कळ्या. येथे हा उत्प्रेक्षा हा अलंकार होतोय मित्रांनो. पहा, उत्प्रेक्षा म्हणजे कल्पना करणे. यात 2 वस्तूंची तुलना केलेली आहे. इथे बघा, तिचे हास्य आणि प्राजक्ताच्या कळ्या या 2 वस्तूंची तुलना केली. 2 वस्तूंची तुलना केली, कोणता अलंकार होतो? उत्प्रेक्षा. म्हटल्यानंतर इथे पर्याय नंबर होईल 1. तर आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा, खालील दिलेल्या रिकाम्या जागी कोणता अलंकारिक शब्द वापरता येतो? ठेंगू माणसाला टिंबटिंब म्हणतात. ठेंगू माणसाला वामन मूर्ती म्हणत असतात. म्हणून याचं पर्याय नंबर 3 हे उत्तर येईल. पुढचा प्रश्न पहा. पुढच्या प्रश्नामध्ये आपणास 4 पर्याय दिलेले आहेत आणि या 4 पर्यायामध्ये परिणामवाचक क्रियाविशेषणाचा योग्य पर्याय लिहायचा. परिणामवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण म्हणजे काय? एखादी क्रिया किती वेळा घडली हे तिथं असतं. इथे पर्याय अतिशय जल्लोषात रोममध्ये रंगपंचमीचा सण साजरा करतात. होय, हे पर्याय आहे परिणामवाचक, पर्याय नंबर 1. जर 2 बदलं, त्या दिवशी सर्व माणसे आनंदाने एकमेकांना भेटली. क्रिया किती वेळा घडली याचा हे नाही. हा सण वेगवेगळे मुखवटे घालून साजरा करतात. क्रिया किती वेळा घडली याचा उल्लेख नाही. पहिल्या पानावर व्यंगचित्रांना राजकारणाचा खुराक आहे. येथे पहिला आहे, पण ती क्रिया कितीदा घडली? फक्त पहिल्यांदा ही एकच वेळा घडलेली आहे, पण अतिशय जल्लोषात. तर इथे हे परिणामवाचक संख्या विशेषण दाखवणार क्रियापद आहे. म्हणून इथे पर्याय नंबर थोडीशी इथे फ्लस झाली बघा. इथं अतिशय पहिल्यांदा, पण पर्याय नंबर जो 2 आहे बाळांनो, त्या पर्याय नंबर 2 त्या दिवशी सर्व माणसे आनंदाने एकमेकांना भेटली. अनेकदा भेटलेली आहेत ही माणसं, म्हणून हा पर्याय होईल. मी जो आधी सांगितलेला आहे पहिला पर्याय तो चुकलेला आहे. जो दुसरा आहे अनेकदा भेटलेली आहे वेगामध्ये होऊन जातं असं कधीतरी. तर इथं पर्याय नंबर 2 आहे. ती भेटण्याची क्रिया ही अनेकदा घडून आलेली आहे. म्हणून बाळांनो हा पर्याय नंबर 2. कधी बोलण्याच्या ओघात ह्या गोष्टी घडून जातात. चला तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. खालील दिलेल्या 4 पर्यायामध्ये वाक्यात विरामचिन्ह अशा रीतीने दिले आहे की तो बरोबर पर्याय जो आपल्याला इथं ओळखायचा आहे. तर नीट बघा. आई म्हणाली, तुझा पहिला नंबर आला का? शब्बास. इथं हे पहा, इथं काय केलेलं आहे? उद्गारवाचक चिन्ह मध्येच दिलेलं आहे. ही रचना चुकीची आहे. पुढचं बघा, आई म्हणाली कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा, तुझा पहिला नंबर आला का? शब्बास. होय, इथं प्रश्नचिन्ह आहे आणि इथं उद्गारवाचक चिन्ह आहे. हा पर्याय बरोबर आहे. म्हटल्यानंतर या प्रश्नाचं उत्तर पर्याय नंबर 2 हे योग्य ठरेल.
तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा या प्रश्न काय तो बघूया आपण. खाली एक वाक्य दिले आहे, त्याखाली प्रयोगाची नाव दिले आहे. तर त्याच्यामध्ये कोणता प्रयोग हा भावे प्रयोग, कोणता प्रयोग हा भावे प्रयोग आहे हे आपणास ओळखायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, भावे प्रयोग म्हणजे काय की या प्रयोगामध्ये क्रियापद नेहमी स्वतंत्र असते आणि तृतीय पुरुषी, एकवचनी आणि नपुसकलिंगी असते. तर इथं जर आपण पाहिलं तर जो पर्याय नंबर 3 आहे पहा, आईने मला बोलावले, तर हा भावे प्रयोगाचा असतो. भावे प्रयोगात कर्माची ही द्वितीयाच असते. येथे आपल्याला आईने मला बोलावले, येथे नीट जर पाहिलं तर क्रियापद स्वतंत्र आहे, तृतीय पुरुषी ते क्रियापद आहे, एकवचनी आहे आणि नपुसकलिंगी आहे. म्हणून येथे पर्याय नंबर 3 आईने मला बोलावले हे उत्तर योग्य ठरते. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. खालील अधोरेखित शब्दाचे सामान्य रूप आपणास लिहायचं आहे. तर सामान्य रूप अधोरेखित शब्द आहे पहा, शिक्षणासाठी. शिक्षणासाठी, शिक्षणा या सामान्य शब्दाला साठी हे प्रत्यय लागलेले आहे. म्हणून शिक्षणा, शिक्षण हे नाही, शिक्षणा हे त्याचं सामान्य रूप होईल. पुढच्या प्रश्नाकडे जर पाहायचं झालं तर पहा, खाली एक शब्द दिला आहे, त्याचा विरुद्ध अर्थाचा शब्द पोक्त. पोक्त याचा विरुद्ध अर्थाचा शब्द हे अल्लड होतं. अल्लड म्हणजे ज्याला खूप निस्वार्थपणे जीवन जगत असतो, अल्लडपणे, त्याला अल्लड म्हणतात. पोक्त ज्याला समज आलेली असते. शक्यतो तुम्ही छान लहान मुलं अल्लड आहात रे, तुम्ही निरागस आहात, अल्लड आहात, अशा प्रकारची मोठी माणसं ही पोक्त स्वरूपाची असतात. पुढचा जर प्रश्न पाहायचा झाला तर खाली एक वाक्य दिलेलं आहे, याच्यात क्रियाविशेषणाच्या अव्ययाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. तर क्रियाविशेषण हा प्रश्न सांगण्याच्या अगोदर मी आधी क्रियाविशेषणाचे प्रकार सांगतो तुम्हाला. पहिला प्रकार आहे स्थलवाचक. याच्यामध्ये ठिकाण दाखवलेले असते. स्थिती किंवा गतिदर्शकसुद्धा हे त्याचे प्रकार आहेत. नंतर आहे कालवाचक. येथे वेळेसंदर्भित माहिती दिलेली असतात. याचे सुद्धा 3 प्रकार पडतात, कालदर्शक, सातत्यदर्शक आणि आवृत्तीदर्शक. पुढचा आहे रीतिवाचक. या रीतिवाचकमध्ये सुद्धा 3 प्रकार पडतात, प्रकार, अनुकरण, निश्चय व अनुक्रमदर्शक. आणि शेवटचा प्रकार आहे परिणामवाचक. तर या परिणामाचे सुद्धा प्रकार आपल्यासमोर पडतात. आपल्याला इथे क्रियाविशेषणाचा प्रकार हे केलेला आहे. इथे आजकाल आहे, तर आजकाल हा आपल्याला परिणाम किंवा संख्या ही दाखवत असतो. ओके, तर काल, इथे काळ दाखवलेला आहे म्हणून हा आहे आजकाल हा कालदर्शक हा प्रकारामध्ये मोडतो. कालदर्शकचे 3 प्रकार आहेत, कालदर्शक, सातत्यदर्शक आणि आवृत्तीदर्शक. म्हणजे 9व्याचं उत्तर आहे कालदर्शक. आता पुढच्या प्रकाराकडे जाऊया. पहा, संसार या शब्दातील उच्चार दर्शविणारा शब्द शोधा. संसार या शब्दाचा उच्चार सिंह या शब्दाचा उच्चार करताना व उच्चार करावा लागतो. संसार आणि सिंह यासारखा त्याचा उच्चार होतो. संसार, सिंह अशा प्रकारे, संसार अशा प्रकारे तो उच्चार होत असतो. म्हणून येथे पर्याय नंबर 3 जो आहे, पर्याय नंबर 3 सिंह, सिंहाचा जसा उच्चार होतो तशा पद्धतीने याचं होतो. म्हणून याचं उत्तर आहे सिंह. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. शूद्र माणसांनी केलेल्या दोषारोपाने थोरांचे नुकसान होत नसते, यासाठी योग्य म्हण आपणास शोधायची आहे. तर यासाठी म्हण आहे, टावळ्याच्या शापाने गाय मरत नसते. तर ही म्हण की दुसऱ्यांनी केलेले जे दोषारोपे, त्यांनी थोरांचे काहीच वाकडे होत नाही किंवा काहीही त्यांना दगाफटका होत नाही. आता पुढं काय केलेलं आहे, आपणामध्ये वाक्प्रचार त्यांच्या अर्थाच्या जोड्या दिलेल्या आहेत. त्याच्यात योग्य जोडीचा पर्याय द्यायचा आहे. पहिला पर्याय आहे पहा, हात पळून घेणे, स्वतःचा स्वार्थ साधताना संकटात सापडणे, चांगल्या मार्गास लावणे, वाईट वागणे, चांगले सोडून चांगले वागण्यास सुरुवात करणे, विचाराधीन असणे, प्रगतीपथावरती मध्येच थांबलेला, च्या वळणावर असणे, घरातील एखाद्या मोठ्या व्यक्तीसारखे दिसणे किंवा वागणे. विद्यार्थी मित्रांनो, येथे आपल्याला
अयोग्य जोडी शोधायची होती. तर विचाराधीन असणे म्हणजे प्रगतीपथावर असणे, प्रगतीपथावरती मध्येच थांबणे. इथे थोडीशी प्रश्नामध्ये प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. अयोग्य जोडी विचाराधीन असणे म्हणजे पथावरती मध्येच थांबणे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न दिलेला आहे पहा. तिचे मुख कमळासारखे सुंदर आहे. येथे मगाशी पाहिलं होतं उत्प्रेक्षा उपमा दिली होती, एकाची दुसऱ्याला हे दिली होती. इथे बघा, इथे ही उपमा या प्रकारामध्ये येते. उपमा म्हणजे काय? दोन वस्तूमध्ये सारखेपणा किंवा साम्य दाखवलेला असणे किंवा वर्णन केलेलं. इथे बघा तिचे मुख हे कमळासारखे काय आहे? सुंदर आहे. म्हणून येथे उपमा हा अलंकार होतो. पुढचं जर पाहायचं झालं तर बघा, विरुद्ध शब्दाच्या जोड्याचे आपणास पर्याय इथं लिहायचे आहे. तर येथे दोन पर्याय होतात बघा. तीक्ष्ण म्हणजे बोथट आणि कीर्ती आणि अपकीर्ती हे दोन पर्याय बरोबर होतात. पहिला पर्याय भृंग आली आणि वारा मारुत हे समानार्थी शब्द आहेत. आपणास इथे विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या पाहायच्या होत्या म्हणून हा पर्याय चुकलेला आहे. पुढचं जर पाहिलं केलं तर पुढील शब्दातील शुद्ध शब्दांचे आपणास दोन पर्याय लिहायचे आहे. तर याच्यामध्ये जो शब्दसमूह आणि वैयक्तिक हे जे दोन शब्द आहेत ते शुद्ध शब्द आहे. उपहारगृह आणि चरितार्थ हे पर्याय येथे चुकलेले आहे. इथे उपहारगृह नाही होतं, उपाहारगृह. तर म्हणजे इथं पला आकारांत करायचं आहे आणि चरितार्थला री ही पहिली आहे म्हणून हे पर्याय इथे चुकलेले आहेत. पुढचा बघा, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. दिलेला शब्द व त्याचे अर्थ चुकीच्या जोडीने आपल्या इथं चुकीची जोडी ओळखायची आहे. तर इथे बघा, उदरनिर्वाह म्हणजे उदरभरण आणि अहंकारी म्हणजे कोपिष्ट हे पर्याय बरोबर आहे. सामुदायिक म्हणजे सामायिक हा पर्याय चुकीचा आहे. अरण्य म्हणजे विपिन हा पर्याय हा इथे चुकीचा आहे. पुढच्या प्रश्नाकडे गेलो तर पहा, इथे आपणास समास कोणता आहे तो ओळखायचा आहे. लंगोटी मित्र. लंगोटी मित्र इथे तत्पुरुषी समास आहे. तत्पुरुषीमधला मध्यम पदलोपी तत्पुरुषी आहे. येथे लंगोटी मित्र म्हणजे याचा विग्रह काय होतो? लंगोटी घालत आल्यापासून मित्र म्हणजे लंगोटी मित्र. इथे मध्यम लोपी हा तत्पुरुष समास होतो. पुढच्या प्रश्नाकडे जायचं झालं तर पहा, बालघेवडा या शब्दाचा अर्थ आपणास शोधायचा आहे. बालघेवडा म्हणजे काम न करता कामाबद्दल बोलणारा माणूस म्हणजे बालघेवडा हा हे होतो. शेवटचा प्रश्न या सिरीजमधला, त्याच्यानंतर पुढचे प्रश्न मी घेणार आहे. दिवाकर हे साहित्य कोणत्या साहित्य प्रकारामध्ये आहे? बघा, दिवाकर हे साहित्य नाट्यछटा या प्रकाराबद्दल आहे. दिवाकर म्हणजे शंकर काशीनाथ गर्गे. माझ्या पेन हा डार्क असणार, हा स्टायलस पेनमुळं अक्षर व्यवस्थित येत नाही आहे, ते समजून घ्या. यांना दिवाकर या नावाने हे केलं आणि त्यांना नाट्यछटा ह्या खूप लिहित होते. त्यांची खूप नाट्यछटा प्रसिद्ध आहे. त्यातील एक बोलावणं आल्याशिवाय नाही, तर ती नाट्यछटा तर खूप मोठी प्रसिद्ध आहे. असे हे दिवाकर म्हणजे काशीनाथ शंकर गर्गे आणि ते नाट्यछटा या प्रकाराबद्दल प्रसिद्ध होते. पुढचा प्रश्न आहे, विरुद्ध अर्थाचा शब्द आपणास शोधावायचा आहे. इथे शब्द दिलेला आहे निर्मळ. निर्मळचा विरुद्ध अर्थाचा शब्द म्हणजे मलिन. स्वच्छ हा समानार्थाचा शब्द होईल. शुद्ध हा समानार्थाचा शब्द होईल. प्रेमळ ह्याच्याशी काहीही संबंध नाही. तर इथे उत्तर येईल विरुद्ध अर्थाचा निर्मळचा आहे मलिन. चला पुढच्या भागाकडे जाऊया आपण. पुढचा प्रश्न आहे, आपणास शुद्ध शब्द इथे शोधायचा आहे. मंदिराचा शुद्ध शब्द शोधायचा आहे. मंदिरामध्ये म वर अनुस्वार दीरचा आपण ऱ्हस्व उच्चार करतो मंदिर. तर अशा पद्धतीचा पर्याय नंबर 1 हा शुद्ध शब्द असेल म्हणून याचा पर्याय नंबर 1 हे उत्तर असेल. पुढचे विद्यार्थी मित्रांनो, मी जसं सांगतो तसं शॉर्ट नोट्स काढून घ्या. काही प्रश्नाला मी तुम्हाला चारही पर्याय किंवा त्याच्याशी रिलेटेड काही माहिती सांगतोय ती पण नीट समजून घ्या. छोट्या स्वरूपाचा नोट्स रनिंग नोट्स काढा व्हिडिओ स्टॉप करून. त्याचा तुम्हाला नक्कीच पेपर लिहिताना फायदा होईल. स्वतःच्या वडिलांना पत्र लिहिताना आपण मायना म्हणून काय लिहितो? तर ज्यावेळेस आपण स्वतःच्या वडिलांना
पत्र लिहितो त्यावेळेस आपण पर्याय नंबर जो 4 आहे तीर्थरूप बाबांना अशा पद्धतीचं लिहित असतो. तीर्थरूप बाबांना इथं ती चुकलेली आहे पहा, प्रिय बाबांस लिहित नाही, माननीय बाबांना लिहित नाही. आपण पर्याय नंबर 4 तीर्थरूप बाबांना अशा पद्धतीचं हे आपण लिहित असतो. जर प्रश्न 7वा पाहायचा झाला तर पहा इथे आपल्याला घोकमपट्टी करणे या वाक्प्रचाराचा अर्थ आपणास इथे शोधावायचा आहे. घोकमपट्टी करणे म्हणजे अर्थ न समजताच समजून घेता पाठांतर करणे. अर्थ समजलाच नाही तरी पाठांतर करणे, पण अशा पाठांतराचं काय होतं नंतर जर आपण केलं तर आपल्याला ते सांगता येत नाही. तर म्हणजे घोकमपट्टी करणे म्हणजे अर्थ न समजता पाठांतर करणे. चला पुढच्या प्रकारे प्रश्नाकडे जाऊया. इथे जो विश्व हा शब्द आहे या विश्व शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आपणास शोधायचा आहे. समानार्थी नसलेला शब्द जग म्हणजेच विश्व, दुनिया म्हणजेच विश्व, सृष्टी म्हणजेच विश्व, परंतु इथे अथांग हा शब्द त्याचा समानार्थी शब्द होत नाही, म्हणून इथे योग्य पर्याय हा 4 होईल. पुढच्या प्रश्नाकडे जर गेलो तर तिथे आपणास असं विचारलेलं आहे, कोणत्या समासात दोन्ही पदे महत्त्वाची असतात. मगाशी सांगितल्याप्रमाणे दोन्ही पदे जे महत्त्वाची असतात तो समास असतो द्वंद्व. द्वंद्व समासात दोन्ही पदे महत्त्वाची असतात. बघा पुढच्या प्रश्नामध्ये नीट पहा, इथे परिच्छेद दिलेला आहे. या परिच्छेदावरती मी एक सेपरेट व्हिडिओ केलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. त्याच्यामध्ये कोणकोणते कशा पद्धतीने तार्किकदृष्ट्या उत्तराकडे जायचं त्याचा मी स्टेप दिलेला आहे, तो आवर्जून पहा. त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही निश्चित अशा उत्तरापर्यंत जासाल. तो व्हिडिओ पाहायला जाऊ नका. मी परीक्षा आपला हा व्याकरणाचा व्हिडिओ त्यामुळे मी तो घेणार नाही. चला आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा समान अर्थाचे आपल्याला 2 पर्याय शोधायचे आहेत, पण ते काय आहे वाक्प्रचार आहे. येथे जर समानार्थाचे 2 पर्याय शोधायचे आहे तर बघा प्रतिज्ञा करणे आणि विडा उचलणे. 20 नंबरचा आहे बघा, इथं थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. इथं प्रतिज्ञा करणे असं होतं, प्रतिज्ञा करणे आणि विडा उचलणे. विडा खाणे आणि राष्ट्रगीत म्हणणे हे पर्याय होत नाही. प्रतिज्ञा करणे म्हणजे निश्चय दाखवणारा शब्द आणि विडा उचलणे हा स्वनिश्चय दाखवणार म्हटल्यानंतर येथे पहिला आणि चौथा हा पर्याय योग्य ठरेल. पुढचा प्रश्न आहे बघा, दैनिक, वार्षिक, षण्मासिक, पंचवार्षिक, त्रैमासिक, पाक्षिक, मासिक, साप्ताहिक आणि द्विमासिक ही प्रसिद्धीपत्रके जर क्रमाने लावली, ही काय लावायचे क्रमाने लावायचे तर बरोबर मध्यभागी कोणतं येईल. जर हे पाहिलं तर नीट बघा, याची जर आपण नीट हे केली तर पहिल्यांदा येतं दैनिक, पहिल्यांदा येतं दैनिक एका दिवसाचं, नंतर येतं 7 दिवसाचं साप्ताहिक, नंतर येतं 15 दिवसाचं पाक्षिक, नंतर येतं महिन्याचं मासिक, नंतर 2 महिन्याचं द्विमासिक, नंतर 3 महिन्याचं त्रिमासिक आणि नंतर 6 महिन्याचं षण्मासिक आणि वार्षिक वर्षाचं नंतर पंचवार्षिक. मग 1 2 3 4 5 6 7 8 9 पैकी जर पाहिलं तर येथे उत्तर नंबर जो 2 आहे द्विमासिक हे बरोबर मध्यभागी येईल. ह्या व्यवस्थित टर्म लक्षात ठेवा कारण की यावरती प्रश्न येऊ शकतो. आता पुढे आपल्याला नावं टोपण नावांची जोडी दिलेली आहे, तर याच्यातून आपल्याला चुकीची जोडी शोधायची आहे. नीट बघा, नारायण मुरलीधर गुप्ते यांना बी असं म्हणतात, ही जोडी बरोबर आहे. कृष्णाजी केशव दामले यांना केशवसूत म्हणतात, ही जोडी बरोबर आहे. जोडी नंबर 4 विष्णू वामन शिरवाडकर यांना कुसुमाग्रज असे म्हणतात, ही जोडी बरोबर आहे. तिसरी जोडी बघा नीट, विनायक गोविंद करविंदकर ही जोडी इथं चुकीची आहे. राम गडकरी म्हणजे राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रज हे नाव आहे. गोविंदाग्रज नाव कोणाचं आहे? राम गणेश गडकरी यांचे गोविंदाग्रज हे नाव आहे. तर विंदा करवंदीकर, विनायक गोविंद करवंदीकर यांना विंदा हे नाव संबोधले जातं. विंदा यांना काय संबोधलं जातं? विंदा. म्हणजे गोविंदग्रज राम गणेश गडकरी आणि विनायक गोविंद गडकरी म्हणजे विंदा असं हे केलेलं जातं. चला पुढच्या भागाकडे जाऊया. आपण खाली स्वरांच्या जोड्या दिलेल्या आहे, तर याच्यामध्ये आपणास संयुक्त स्वराची जोडी ही ओळखायची आहे. नीट बघा, अ आ हे सजातीय स्वर आहेत म्हटल्यानंतर ही जोडी चुकीची. ई ई हे सजातीय स्वर आहे, ही जोडी चुकीची आहे. त्यानंतर चौथी जोडी अन आणि आहा, याच्यामध्ये सुद्धा
हे स्वरादी आहेत, ही जोडी चुकीची. तर येथे ओ आणि औ, ओ आणि औ, ओचा उच्चार होतो अ अधिक उ म्हणजे होतो ओ, आणि आ अधिक उ याचा उच्चार होतो औ. म्हणजे येथे ही संयुक्त जोडी आहे, म्हणून पर्याय नंबर इथे 3 हे होणार आहे. चला पुढच्या बाजूला आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. खालील 4 पर्यायामध्ये अवयव दिले आहे. संकेतार्थी वाक्य कोणत्या अवयवातून ओळखतात तो पर्याय लिहा. हे पहा, संकेतार्थी वाक्य जर आणि तर यावरतूनही ओळखतात. अजून कोणती आहेत? किंवा, परंतु, वा, अन आणि व ही उभयान्वयी अव्यय आहे. बघा, वा, अन, किंवा, परंतु आणि व ही सगळी काय आहेत? उभयान्वयी अव्यय आहे. तर संकेतार्थ वाक्य हे जर आणि तर यावरतून ओळखतात, म्हणून इथे आपला आहे पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न आहे, याच्यामध्ये म्हण दिलेली आहे आणि आपणास काय सांगितलेले आहे? ती म्हण तयार करा. त्या म्हणीतील कोणत्या क्रमांकाची अक्षरे अनुक्रमे घेतल्यास चांगला हा शब्द होतो. जर नीट पहा, अशा प्रकारची रचना आहे आणि याच्यातून आपल्याला हे केलं होतं. तर इथे म्हण तयार होती. एक मिनिट, भटाला दिली ओसरी, स्टायलसचा हे असल्यामुळे भटाला दिली ओसरी, भट हात पसरी. इथे आहे भट हात पसरी, पण आपल्याला इथे त्यांनी विचारलेलं आहे की कोणत्या 2 अक्षरापासून आपल्याला चांगला हा शब्द होतो. भला, भटाला दिली ओसरी, तर भला, भ आणि ला या अक्षरापासून शब्द तयार होतोय आणि तो आहे 9 आणि 3. 9 आणि 3, लाभ, भला. ओके, अशा पद्धतीने 9 आणि 3 पासून भटाला दिली ओसरी, भट हात पसरी. इथे भ आणि 9 नंबरचा भ येतो आणि 3 नंबरचा ला येतो. भला म्हणजे चांगला. तर अशा पद्धतीने म्हणीवरती डायरेक्ट प्रश्न विचारण्यापेक्षा असं तुम्हाला कन्फ्युजनमध्ये टाकणारे प्रश्न येतात, त्याला चुकायचं नाही, व्यवस्थित लिहायचं आणि मग बरोबर हे करायचं. चांगल्या प्रकारे तुम्ही उत्तर सोडवू शकता. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा, इथे दिलेलं आहे की त, भ, ज, ग असे गण येतात. त्या वृत्तात ओळीत किती अक्षरे असतात? हे बघा, त, भ, ज, ग हे आहे वृत्त. ते आहे वसंत तिलका. वसंत तिलका याच्यामध्ये 4 चरण असतात. किती चरण असतात? 4 चरण असतात आणि या प्रत्येक चरणात 14 अक्षरे असतात. म्हटल्यानंतर 4 चरण, वसंत तिलिका 4 चरण आणि 14 अक्षरे. वृत्तावरती अशाच पद्धतीचे हे कारण चरण आणि अक्षरे यांचं पाठांतर करून ठेवा. वृत्तावरचे प्रश्न तुम्हाला अजिबात अवघड जाणार नाही. आता पुढचा जर प्रश्न पाहायचा झाला तर दिलेल्या 4 वाक्यात शुद्ध वाक्य शोधा. जर आपण ही वाक्य नीट पाहिली तर इथं नीट पाहिली तर आपल्याला येतं बघा, एका शनिवारची गोष्ट सांगण्याची माझी पाळी आली. एका शनिवारची, इथं शनिवार चुकलेला आहे. दुसऱ्याच्यामध्ये सुद्धा शनिवार चुकलेला आहे. इथं सांगण्याची, एका शनिवारची गोष्ट, इथं गोष्ट चुकलेलं आहे. पण तो पर्याय नंबर 4 मध्ये सर्वच्या सर्व बरोबर आहे. अशा छोट्या मिस्टेक असतात. आपण घाई गडबड करायची नाही आणि व्यवस्थित उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा, आपलं चुकणार नाही. पुढचा प्रश्न आहे पहा, मुलांनी बागेमध्ये वाफ्यामध्ये रोपले लावली. वरील वाक्यात अधोरेखित शब्द व्याकरणात अव्यय कोणता? बागेमधील, इथे बागेमधील हा त्याला प्रत्यय लागलेला आहे आणि तो आहे शब्दयोगी अव्यय येथे आहे. जर पुढच्या प्रश्नाकडे जायचं झालं तर येथे पंचपाळीचा आधी विग्रही करायचा आहे आणि तो कोणता समास आहे ते पाहायचं. पंचपाळी म्हणजे 5 पाळ्यांचा समूह. 5 पाळ्यांचा समूह हा द्विगु समास म्हणून ओळखला जातो. पुढच्या प्रश्नाकडं जर पाहायचं झालं तर येथे विरामचिन्हांची चूक आपल्याला ओळखायची. मी विचारलं इथं दुहेरी अवतरण चिन्ह नाही आहे, पहिला उत्तर चुकीचं. दुसऱ्या याच्यामुळे मी विचारले, इथं दुहेरी अवतरण चिन्ह चुकीचं दिले, पर्याय नंबर 2 चुकीचा. चौथं जर पाहिलं, मी विचारले कोणावर, इथं कोणतंच चिन्ह दिलेलं नाही, ते चुकीचं. म्हटल्यानंतर इथं
जो पर्याय नंबर 3 आहे तो बरोबर आलेला आहे. जर आता पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं झालं तर बघा, खालील शब्दामध्ये अवाढव्य याचा विरुद्धार्थी शब्द आपणास शोधायचे. अवाढव्य याचा विरुद्धार्थी शब्द आहे चिमुकले. महान, अवाजवी, प्राचीन हे त्याचे विरुद्धार्थी शब्द नाही. अवाढव्याचा विरुद्धार्थी शब्द आहे चिमुकले. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. लेखक आणि त्यांची पुस्तके याच्या जोड्या दिलेल्या आहेत आणि याच्यामध्ये आपणास तिथे अचूक जोडी ओळखायला सांगितलेली आहे. इथे अचूक ही प्रिंटिंग मिस्टेक होती, इथं चूक ही जोडी आपणास ओळखायची. श्यामची आई साने गुरुजी बरोबर आहे. करेचे पाणी आचार्य यात्रे बरोबर आहे. स्वामी रणजित देसाई ही जोडी गीताई लोकमान्य टिळक ही जोडी चुकीची आहे. गीताई ही लिहिली आहे विनोबा भावे यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. म्हटल्यानंतर तुम्ही लिहिताना ह्या रनिंग नोट्स तिन्ही लिहून घ्या आणि गीताईचं हे बरोबर लिहून घ्या. रनिंग नोट्स द्या बाळांनो, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. पुढचं मगाशी आला होता सेम तशाच पद्धतीचा प्रश्न आहे बघा. अ आणि आ यापुढे ई आणि ई आल्यास ए होतो. देवेंद्रचा शब्द आपण पाहिला होता. सेम तशाच पद्धतीचा नियम इथं कुठं होतोय ते इथं पाहायचं आणि इथं 2 पर्याय आपणास शोधायचे. पहिला पर्याय बघा दिनेश, दीन अधिक ईश, दीन ईश ई आलेली आहे. शेवटचा शब्द आहे गणेश, गण आणि ईश त्याला ई, म्हणजे ई आणि अचा इथं ए झालेला आहे बघा, ए. तर अशा पद्धतीने इथे पर्याय नंबर 2 आणि पर्याय नंबर 4 हे इथे बरोबर होतील. पुढच्या प्रश्नाकडे जर जायचं झालं तर इथे क्रियापदाचा अर्थ त्यांनी विचारलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही जी माहिती सांगतोय ती नीट समजून घ्या. क्रियापदाचा अर्थ स्वार्थ या क्रियापदाच्या रूपावरून आपणास काळाचा बोध होतो. गणेश बागेत गेला भूतकाळ, काळाचा बोध झाला. पुढचं आहे आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्यामध्ये आज्ञा येतो. आई वडिलांची आज्ञा पाळा, आज्ञा दिली, आज्ञार्थी वाक्य. पुढचं आहे विद्यार्थ वाक्य. विद्यार्थ वाक्यामध्ये काय असतं, क्रियापदावरून विधीचा बोध होतो. चांगला अभ्यास करावा ही चांगली कृती आहे, विद्यार्थी वाक्य. आणि संकेतार्थ, तू मला पाणी देशील तर मी तुझे आभार मानेन, हे संकेतार्थ. स्वार्थामध्ये का, आज्ञार्थामध्ये आज्ञा, विद्यार्थामध्ये एखादी विधी कसं वागावं, आणि संकेतार्थ म्हणजे तू जर हे केलं तर मी हे करीन. इथं माधुरी इयत्ता 8वीमध्ये सर्वात हुशार मुलगी आहे. इथं हे वाक्य आहे पहा, माधुरी इयत्ता 8वीमधील सर्वात हुशार मुलगी आहे. हे वाक्य स्वार्थ किंवा स्वार्थी वाक्य आहे. वाक्य कोणतं हे, स्वार्थ्य किंवा स्वार्थी वाक्य आहे. यावरतून काळाचा आपलाच बोध होतो. ती आहे 8वीमधील सर्वात सध्या वर्तमान परिस्थितीत आहे. इथं आज्ञा नाही आहे, इथं अशा प्रकारचा बोध व्हावं किंवा काय हे नाही आहे. इथं कोणती अट किंवा संकेत घातलेला नाही आहे. म्हटल्यानंतर इथं ती हे. आता पुढच्या ह्याच्यामध्ये कोणत्या विधानाचा पक्ष या शब्दाचा अर्थ आहे, पंधरवडा. ओके, इथे दिलेला आहे पंधरवडा. पक्ष या शब्दाचा अर्थ पंधरवडा असा आहे. श्रीकृष्णाचा जन्म श्रावण वद्य पक्षात झालेला आहे. हे या वाक्यामध्ये पंधरवडा, शुक्ल पक्ष व वद्य पक्ष असतात 15-15 दिवसाचे, हे तुम्हाला माहिती आहे. आणि याच्यातूनच हे पक्ष म्हणजे पंधरवडा हा वद्य पक्षात आलेला आहे. हे येतो म्हणल्यानंतर इथे पर्याय नंबर 2 हे होईल. हे व्यवस्थित बघायचं, खूप सोपे प्रश्न असतात. फक्त तुम्ही काय करायचं, गडबड गोंधळ करायचं नाही. आता इथे अलंकारिक शब्द दिलेला बघा, चरपट पंजरी म्हणजे वायफळ बडबड करणे. वायफळ बडबड करणे म्हणजे चरपट पंजरी, म्हणजे पर्याय नंबर 3 हा इथे योग्य पर्याय ठरतो. आता पुढं जर पाहायचं झालं तर पुढचा प्रश्न आहे पहा, खालील दिलेल्या 4 पर्यायात अकर्मक कर्तरी प्रयोग आपणास शोधायचे. कर्तरी, कर्तावरती क्रियापदाचे बदल, आणि अकर्म तिथे कर्म नाही आहे अशा स्वरूपाचा आहे. तर येथे पर्याय नंबर जो 2 आहे, पर्याय नंबर जो 2 आहे तो अकर्मक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण असणार. अकर्मक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण हे असणार आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. 22वा प्रश्न आहे. 22व्या प्रश्नामध्ये आपणास एक म्हण दडलेली आहे.
आणि ती म्हण ओळखून आपल्या मधलं अक्षर शोधायचं आहे. इथं जर नीट पाहिलं मित्रांनो तर म्हण आहे अडला हरी गाढवाचे पाय धरी. आणि अडला हरी गाढवाचे पाय धरी याच्यामधला मधलं जर अक्षर आहे ते ढ आहे. मधलं अक्षर हे ढ आणि ढ म्हणजे मतिमंद. मतिमंद हे होईल. पुढचा जर प्रश्न पाहायचा झाला तर बघा अधोरेखित शब्दाचे सामान्य रूप कावळ्यांनी याचा आपणास सामान्य रूप शोधायचं आहे. येथे कावळ्या आणि अन्नी हा प्रत्यय होईल. तर कावळ्या हा सामान्य रूपामध्ये होईल. 24वा जर प्रश्न पाहायचा झाला तर अपूर्ण भविष्यकाळी क्रिया भविष्यकाळात पूर्ण होणार नाही असं आपल्याला वाक्य लिहायचं आहे. आई देवपूजा करीत असेल हे वाक्य हे अपूर्ण भूतकाळ. आईने देवपूजा केली असेल आई देवपूजा करीत होती भूतकाळी. असेल म्हटल्यानंतर हे पूर्ण झालं, पूर्ण भविष्यकाळ. ही होती भूतकाळामध्ये, आई देवपूजा करीत आहे हे वर्तमान काळात म्हटल्यानंतर ही तिन्ही पर्याय नंबर 3 हे अपूर्ण भविष्यकाळी वाक्य आहे. गफलत करायची नाही मित्रांनो. आता पुढचं जे दिलेले पहा, सैनिकांनो पुढे चला. येथे अधोरेखित शब्द आहे सैनिकांनो आणि याच्यामध्ये आपणास विभक्तीचा प्रत्यय ओळखायचा आहे. येथे विभक्तीचा कारकार्थ हा हाक मारणे हा होतो. येथे विभक्तीचा कारकार्थ हा हाक संबोधन करून हाक मारणे हा होतो. म्हणून येथे याचं उत्तर असेल पर्याय नंबर 2. तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हास मराठीमध्ये व्याकरणावर आधारित काही प्रश्न दिलेले आहे. याचा पुढचा भाग तुम्ही पाहायला विसरू नका, कारण की याच्यापेक्षा थोडेसे अवघड प्रश्न पुढच्या भागामध्ये मी घेणार आहेत. ते प्रश्नही पाहून जा व्यवस्थित परीक्षेला आणि ही मी गॅरंटी देतो अशाच पद्धतीचे प्रश्न हे तुमच्या परीक्षेला येणार असतील. मराठी व्याकरणामध्ये आपण जर चांगलेपैकीच्या पैकी जर मार्क मिळवले तर जो पेपर 1 आहे जेथे आपलं गणित त्याला जोड आहे त्या गणिताला स्कोरिंग करायला चान्स मिळतो आणि आपण स्कॉलरशिपमध्ये आपली लागण्याची शक्यता ही वाढती. माझा उतारा संवाद लेखन याचा सुद्धा व्हिडिओ आहे, त्याचीही लिंक मी दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तीही व्यवस्थित पहा, तोही व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला 50 पैकी 40च्या पुढे मार्क मिळाल. मी म्हणणार नाही 50 पैकी 50, कुशाग्र मुले डेफिनेटली पाडतात 50, परंतु आपण 50 पैकी 40च्या पुढे तर डेफिनेटली जाऊ शकतो.